मला म्हणजे हे तुमचं खूप आवडलं की खूप खूप थडींवर हात न ठेवता एक तुम्ही टार्गेट ठरवलेलं आहे, 5 पॉइंट अजेंडा घेतलेला आहे, महत्वाचे विषय घेतलेले आहेत आणि त्या दिशेने तुम्ही डायरेक्टेड काम करतात. या सगळ्या याच्यात एक मुद्दा नेहमी चर्चेला जातो नारजी, तो असतो की नाशिक इंडस्ट्रीचं ETP. आता याच्यामध्ये सुद्धा आपण वारंवार हा विषय पुढे येतो. इंडस्ट्रीयल वेस्टेज आहे, पर्यावरण आहे, आपली नदी आहे आणि इंडस्ट्री पण आपल्याला जगायला पाहिजे. तर याच्यामध्ये काय समन्वय घडवून आणता येईल आणि हा प्लान कार्यान्वित कसा करता येईल? परत एक योग आहे मॅडम, आता मी धुरा घेतली आणि फर्स्ट ऑफिशियल मीटिंग आमची MPSCBचीच झाली. ओके. अँड दॅट टू विथ द मेंबर सेक्रेटरी. म्हणजे ज्या माणसाच्या हातात सर्व पॉलिसी डिसिजन आहेत ते नियमामध्ये आले. ओके. आणि 11 वाजता आमचा प्रोग्राम होता, ते 3:30 वाजेपर्यंत थांबले. आणि त्यांनी प्रत्येक उद्योजकाशी 1 to 1 चर्चा केली का तुम्हाला काय इनपुट्स आहेत, तुम्हाला काय म्हणजे प्रोएक्टिव्हली असे ब्युरोक्रॅट्स किंवा ऑफिसर्स आहेत आपल्याकडे, तर ते प्रोएक्टिव्हली त्यांच्या कंझ्युमर किंवा त्यांच्या लायसन्स होल्डर ते विचारतात का चला आम्हाला सुद्धा इंडस्ट्री जगली पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटतं. पण कुठेतरी पोल्युशन सुद्धा ते नियम तुटले नाही पाहिजे. ऑफकोर्स ते तर आपण आधी लिगॅलिटी चेक करायलाच हवंय, पण ते प्रोएक्टिव्हली सांगत होते की बाबा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत या, आपण त्याचं सोल्युशन काढून आणि पुढे तुमचं फॅक्टरी क्लोजर किंवा असं काही पाऊल आम्हाला न उचलावं लागावं त्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. राहिला CETPचा विषय, अनेक वर्षापासून हा विषय सुरू आहे. पण जे मेंबर सेक्रेटरी आहेत श्री ढाकणे साहेब यांनी आम्हाला मार्ग सांगितला होता. आम्ही त्यांना डायरेक्ट पॉइंट टच केला की सर आता आम्हाला हे करायचं आहे. आता ऍज अ ब्युरोक्रॅट तुम्ही म्हणणार का हे कंप्लायन्स करा, ते कंप्लायन्स करा आणि आम्ही म्हणू का आम्हाला हे कार्यरत करून द्या. तर कुठेतरी म्हटलं आपलं कम्युनिकेशन गॅप परत येतोय, तर आपण कुठे हे करू. तर त्यांनी आम्हाला क्लिअर कट रोडमॅप दिला आणि गाईडलाईन केली का तुम्ही असं तिथं फॉलोअप करा. तर आम्ही परत 2 दिवसांतर जे मुंबईला जाणार आहोत तर आम्ही तिथे सुद्धा ते फॉलोअप घेऊन आणि लवकरात लवकर ते CETP कसं कम्प्लीट होईल त्या दिशेने सुद्धा आम्ही काम करणार आहोत. निश्चितच. एक खूप ह्या पॉझिटिव्ह गोष्टी नारजी सांगतायत की नाशिकचे जे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले इंडस्ट्रीचे उद्योगाचे जे प्रश्न आहेत नेमके तेच त्यांनी हाती घेतलेत आणि त्याच्यावरनं पुढे कसं जायचंय. नारजी, नाशिकला एक आपण असं म्हणू छोटंसं वरदान पण आहे की नाशिकला इथे इंडस्ट्री जेव्हा स्थापन झाली तेव्हा सगळे फर्स्ट जनरेशन एंटरप्रिन्युअर्स होते आणि आता आपण बघतोय की 2nd जनरेशन 3rd जनरेशन एंटरप्रिन्युअरशिप आपल्याकडे आता यायला लागली आहे. ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. याच्यातनं लीडरशिप घडावी, एक चांगली लीडरशिप घडावी, त्या प्रोफेशनॅलिझम त्या इंडस्ट्रीमध्ये यावा यासाठी म्हणून तुम्ही वर्कफोर्सवर, लीडर्सवर असं काही काम करताय? निश्चितच तुमच्या समोरच उदाहरण आहे का माझ्या आजोबांनी आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला आणि आमच्या वडिलांनी किंवा काकांनी ते पुढे नेलं आणि आज मी ते व्यवसाय बघतोय आणि आज सांगायला आनंद होतो की आमचं 7 राज्यांमध्ये उत्पादन आहे आणि मोर दॅन 10 स्टेट्स मध्ये आमचं डिस्ट्रीब्युशन आहे आईस्क्रीमचं. तर हे करत असताना एक फर्स्ट जनरेशन उद्योजकाला जे अडीअडचणी असतात तेवढ्याच अडीअडचणी ते कारण की त्याचा भार सुद्धा असतो की बाबा तुझ्या फर्स्ट जनरेशनने हे असं सांभाळलेलं आहे, म्हणजे एक बेंचमार्क तयार झालेला असतो. ते फर्स्ट जनरेशन उद्योजकाला तो बेंचमार्क नसतो, त्यामुळे त्यांनी किती प्रगती केली तरी त्याला सांगितलं जातं तू चांगलं करतोय. पण जे नेक्स्ट 2nd किंवा 3rd जनरेशनचे उद्योजक आहेत त्यांना एक बेंचमार्क आधीच झालेला असतो आणि त्या अनुषंगाने आम्हाला त्याला अजून कसं वरती नेता येईल त्यासाठी आम्हाला अजून जास्त मेहनत करावी लागते. तर नक्कीच आता म्हणजे मी 8-10 दिवसात जे बघितलं का स्वतःहून नवीन उद्योजक म्हणजे ते 2nd जनरेशन 3rd जनरेशनचे आहेत तर ते स्वतःहून नियमामध्ये अप्रोच करतायत का आम्हाला काही ना काही कमिटीमध्ये काम करायचं आणि आम्ही आता आमचे फॅक्टरी सेट आहेत कारण की 2nd 3rd जनरेशन आहे तर आम्हाला काही वेळ मिळतो 1-2 तास आम्ही नक्कीच दिवसातून काढू शकतो आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करू शकतो निमासाठी किंवा नाशिकसाठी. आणि एक आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून तुम्ही द्या तर आपण त्यासाठी एक ती कमिटी सुद्धा वेगळी करत आहोत. यंग एंटरप्रेन्योरशिप म्हणून डेव्हलपमेंट म्हणून एक नवीन कमिटी आपण एक फॉर्म करतो आहे आणि ते आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल. म्हणजे एक 40-50 मुलं जर रोज ब्रेनस्टॉर्मिंग करताय, तुम्हाला माहितीये का ट्रेडिशनल वेने आपण जे विचार करतो
तर आपलं एक ढाचा फिक्स झालेला असतो किंवा एक चौकट आपली फिक्स असते की मला हे 4 कामं करायची. पण आज नवीन जो स्टुडंट आहे किंवा जो कॉलेजमध्ये अजून शिकतोय किंवा तो जस्ट कॉलेज पास आउट आहे, तर त्यांच्याकडे प्रचंड आयडियाज आहेत, म्हणजे अनंत आयडियाज आहेत. डेफिनेटली. म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत का ते इथपर्यंत विचार करू शकतात, एवढी विचारशक्ती त्यांच्याकडे आहे. तर नक्कीच आपण ते नाशिकसाठी उपयोग. आणि हे मला वाटतं की ज्यांना नवीन स्टार्टअप्स करायचे किंवा नवीन एंटरप्रेन्युअरशिप करायचे, म्हणजे त्यांना बॅकग्राऊंड नाहीये पण तरी सुद्धा त्यांना काहीतरी उद्योगधंदा करायचा आहे, तर त्यांना सुद्धा हे उपयोगी येऊ शकते 100%. आणि आम्ही निमा स्टार्टअप हब हे आधीच निमामध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्याचं आम्ही एक वेगळं एक टीम बनवून एक आम्ही कॉन्फरन्स हॉलच त्यांना देत आहोत का एक तिथे म्हणजे जे ऑफिस टायमिंग आहेत निमाचे, तर तिथे ते स्टार्टअप साठी लोक बसलेच असतील. म्हणजे कोणाला नवीन स्टार्टअप करायचं आहे तर तिथे त्याला पूर्ण गाईडलाईन आणि सपोर्ट मिळणार. म्हणजे कोणते तुम्हाला कंप्लायन्सेस आवश्यक आहेत, तुम्हाला काय इन्सेंटिव्ह आहेत, तुम्हाला कुठे मार्केट आहे, हे सर्व तिथून त्यांना माहिती मिळेल. दिस इज वंडरफुल की सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन असो किंवा नवीन स्टार्टअप करणारा, नवीन एंटरप्रेन्युअरशिप करणारा मुलगा असो, या सगळ्या तरुणांना सुद्धा इथं निमा थ्रू हा गायडन्स मिळला आणि हा प्लॅटफॉर्म मिळला. मला वाटतं ही नाशिकच्या उद्योजकतेसाठी म्हणूनची एक खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही 5 मुद्दे जे घेतलेत ते महत्वाचे आहेतच, पण आता नाशिकची इंडस्ट्री आपण बघत असो तर ती इव्हॉल्व्ह होतीये आणि तुम्ही जसे नवीन प्रोजेक्ट्स आणायचे म्हणताय, पंतप्रधानांच्या पण बोलण्यात वारंवार येतं, एकंदरीत महाराष्ट्राच्या पॉलिसीमध्ये पण दिसतं आणि अगदी नाशिक पर्यंत पण आपल्याला दिसतं की या सगळ्यामध्ये कौशल्य विकास गरजेचा आहे, स्किलिंग. कारण की आताच पंतप्रधान एआयच्या कॉन्फरन्समध्ये, वर्ल्ड एआय कॉन्फरन्समध्ये म्हणाले की एक भीती असते की टेक्नॉलॉजी आली, एआय आलं तर जॉब्स जातील, पण तसं न होता नवीन स्किल्सनी आपल्याला जॉब्स लागणार आहेत, माणसं लागणार आहेत, तर ते स्किलिंग खूप महत्वाचं आहे. या विषयात काही निमा पुढाकार घेतोय? मॅम, निमाचं काय झालं होतं का, निमा म्हणजे रस्ते, लाईट, पाणी, म्हणजे हे प्रॉब्लेम झाले तर निमाला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं, एवढंच एक ब्रॅकेट होऊन गेलं होतं. तर आम्ही आता काय केलंय का विविध कमिटीजच्या माध्यमातून, इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी आहे, ग्रेव्हियन्स कमिटी आहे, ते लोक ते काम बघतीलच का रस्ते बरोबर नाहीये किंवा ट्रॅफिकचे इश्यूज आहेत किंवा पाणी नाहीये, इलेक्ट्रिसिटी ट्रिपिंग होतंय, हे करणारच आहे. पण इनोव्हेटिव्ह काय करता येईल, जसं तुम्ही सांगितलं का स्किल डेव्हलपमेंट, आज मनुष्यबळाची गरज आहे, प्रत्येकाला गरज आहे. म्हणजे आज तुम्ही जर इंडस्ट्रीमध्ये गेलात तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बोर्ड आहेत बाहेर, आम्हाला लेबर पाहिजे आणि दॅट टू स्किल्ड लेबर पाहिजे. तर गव्हर्नमेंटच्या पण अनेक इन्सेंटिव्ह आहेत किंवा स्कीम्स आहेत का तुम्ही हे असं टाका, गव्हर्नमेंट तुम्हाला मार्गदर्शन किंवा हेल्प करेल. तर आता आपण बघितलं का लाडकी बहीण योजना सुरू झाली होती, तर लाडके भाऊ योजना सुद्धा सीएम साहेबांनी तेव्हा सुरू केली होती, अँड दॅट वॉज रिलेटेड टू इंडस्ट्री. म्हणजे स्टायपनच्या स्वरूपात होती ती. म्हणजे तुम्ही तिथे जाऊन एक इंडस्ट्रीमध्ये काम करा आणि ऍडिशनल गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देते. म्हणजे तुम्हाला कंपनीचा जो पगार आहे तो मिळणारच आहे इंडस्ट्रीचा, पण स्टायपनच्या स्वरूपात तुम्हाला देणार आणि तुम्हाला त्याबरोबर स्किल डेव्हलपमेंट, स्किलचं डेव्हलपमेंट कसं तुम्हाला करता येईल त्या अनुषंगाने क्लासेस सुद्धा किंवा ते तिथे ट्रेनिंग सुद्धा त्यांना मिळणार होतं. तर आमच्याकडे सिन्नरला 1.5 एकर जागा आहे निमाची, जी आम्ही आधीच घेतलेली होती, MIDC दिलेली आम्हाला ती रिक्रिएशन किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी. तर आता मंगलप्रभात लोढा जी आहेत आपले स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर, तर त्यांच्याशी मागेच आमचं बोलणं झालं होतं जेव्हा ते निमा इंडेक्स होतं आपलं, तर तेव्हा ते आम्ही इन्व्हाइट करायला गेलो होतो त्यांना. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की यार म्हणजे तुम्ही मला तिथं उद्घाटनाला बोलवण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे काहीतरी घेऊन या काम, का बा तुम्हाला हे तिथे करायचं आहे, तर आमच्याकडे फंड्स आहेत, आमच्याकडे करण्याची तयारी सुद्धा आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही जर आम्हाला प्रपोजल दिलं तर नक्कीच आम्ही तिथे इन्व्हेस्ट करू आणि चांगलं स्किल लेबर कसं इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करता येईल त्या अनुषंगाने काम करू. तर आम्ही नक्कीच ते प्रपोजल देऊ. आमच्याकडे जागा उपलब्ध आहे, बिल्डिंग पण आहे योगायोगाने, फक्त त्यांना स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करायचं, तर आपण नक्कीच तिथे सुरू पण होणार आहे. खूप छान गोष्टी आपल्याला कळल्या आहेत ना आरजींच्या माध्यमातून की नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही जी एक नावाजलेली संघटना आहे, सगळ्या उद्योजकांची असलेली नाशिकच्या संघटना आहे, तर त्याच्या मार्फत 5 पॉइंट अजेंडा घेऊन किंवा फोकस्ड काम करून नाशिकच्या उद्योजकतेला एक नवीन आयाम देण्याचं नारजी आणि त्यांच्या टीमचा एकंदरीतच आपल्याला हा उद्देश दिसतोय. तुम्हाला आणि तुमच्या टीमला या सगळ्या कार्यात देशदूत करणं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू.